24 पक्षाची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये मोदीजींनी जे काम केलं 10 वर्षाची विकासाची कामगिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाची छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या त्या ठिकाणी जी हिंदवी स्वराज्य बनवण्यासाठी जी या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची रॅली निघली त्यानिमित्त उपस्थित सर्वांना मी नतमस्तक होतो। मित्रांनो या ठिकाणी ही निवडणूक या ठिकाणी हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्याच्या विरोधातली ही निवडणूक मित्रांनो ही निवडणूक 1952 आणि 1954 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करणाऱ्या काँग्रेसच्या विरोधातली ही निवडणूक आहे। मित्रांनो ही निवडणूक या ठिकाणी अनेक वर्ष आपल्या प्रभू रामचंद्रांना समोर ठेवणाऱ्या काँग्रेसच्या विरोधातली ही निवडणूक आहे। मित्रांनो ही निवडणूक त्या ठिकाणी मुस्लिम लीगचा अजेंडा चालवणाऱ्या काँग्रेसच्या विरोधातली निवडणूक आहे। त्यामुळे ते सगळे विचार करायचे या ठिकाणी नेहरूंनी स्वतः पंतप्रधान असताना स्वतःला भारतरत्न घेतला परंतु आमच्या बाबासाहेबांना त्या ठिकाणी 1990 झाले तेव्हा भारतरत्न या काँग्रेसवाल्याने देऊ दिला नाही। 1990 ला भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेमध्ये असताना त्या ठिकाणी सहयोगामध्ये असताना भारतीय जनता पार्टीने मागणी केली आणि बाबासाहेबांना त्या ठिकाणी भारतरत्न भेटला। त्यामुळे मित्रांनो ही निवडणूक त्या ठिकाणी हिंदू मतभेद म्हणणाऱ्याच्या विरोधातली निवडणूक आहे। ही निवडणूक बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने जो अजेंडा चालवला त्या काँग्रेसच्या विरोधात निवडणूक आहे। ही निवडणूक त्या ठिकाणी बाबासाहेब ज्या काँग्रेसला त्या ठिकाणी जळतं घर बनले त्या काँग्रेसच्या विरोधातली निवडणूक आहे। त्यामुळे माझी विनंती आहे आपण येत्या काळामध्ये ज्या मोदीजींनी राम मंदिर बांधलं ज्या मोदीजींनी गोरगरिबाला घरं दिली त्या मोदीजींच्या मागे ताकदीने उभं राहावं एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।